श्रोतेहो, कल्पना करा, आपण एका अशा जगात जगत आहोत जिथे प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक निर्णय कुठल्या ना कुठल्या अदृश्य धाग्यांनी एकमेकांशी जोडलेला आहे. आपण स्वतंत्र आहोत असं वाटतं, पण खरंच आहोत का? की आपण सगळे एका विशाल जाळ्याचा भाग आहोत, जिथे प्रत्येक हालचाल कुणाच्या तरी प्रभावाखाली घडते? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो नेक्सस या विचार प्रवर्तक ग्रंथाच्या जगात. या पुस्तकात युवाल नोआ हरारी आपल्याला केवळ इतिहास सांगत नाहीत, ते आपल्याला दाखवतात की माणूस आणि माहिती यांचं नातं किती गुंतागुंतीचं आहे. हो, नेक्सस म्हणजेच जोड, संबंध. पण हा फक्त लोकांमधला संबंध नाही. हा आहे विचारांचा, माहितीचा आणि शक्तीचा संबंध. आणि या पुस्तकाचा प्रकार पाहिला तर तो केवळ इतिहास नाही, तो तत्वज्ञान आहे, मानसशास्त्र आहे आणि थोडासा भविष्याचा अंदाजही आहे. म्हणजेच ही एक अशी कथा आहे जिथे मुख्य पात्र म्हणजे माहिती आणि तिच्या भोवती फिरणारा माणूस. आणि ही कथा सुरू होते त्या क्षणापासून जेव्हा माणूस पहिल्यांदा माहितीची देवाणघेवाण करू लागला. आपण बोलतो, लिहितो, ऐकतो, हे सगळं इतकं सहज वाटतं, पण यामागे एक प्रचंड शक्ती लपलेली आहे. कारण माहिती म्हणजे फक्त ज्ञान नाही, ती आहे नियंत्रण. जो माहितीवर नियंत्रण ठेवतो तो जगावर नियंत्रण ठेवू शकतो. हा विचार ऐकताना थोडासा धक्का बसतो, पण इतिहास पाहिला तर तो खूप खरा वाटतो. राजे, साम्राज्य, धर्म सगळ्यांनी माहितीचा वापर केला, लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि कधीकधी त्यांना नियंत्रित करण्यासाठी. पण आजचं जग पूर्वीपेक्षा खूप वेगळं आहे, कारण माहिती आता काही मोजक्या लोकांकडे नाही, ती सर्वत्र आहे. हो, आता प्रत्येक व्यक्ती माहिती निर्माण करू शकते, ती पसरवू शकते. पण याच ठिकाणी एक नवीन प्रश्न उभा राहतो की ही माहिती खरंच सत्य आहे का? कारण माहिती जितकी वाढते तितकंच गोंधळ वाढतो. आणि म्हणूनच आजचा माणूस इतका जोडलेला असूनही अधिक गोंधळलेला वाटतो. हरारी याच गोष्टीवर प्रकाश टाकतात की माहितीचं जाळं जितकं मोठं होतं तितकी सत्य आणि असत्य यामधली रेषा धुसर होते. म्हणजेच आपण माहितीच्या महासागरात पोहत आहोत, पण आपल्याला दिशा नाही. आणि याच ठिकाणी नेक्सस आपल्याला थांबवतो आणि विचारायला लावतो, आपण माहिती वापरतो आहोत की माहिती आपल्याला वापरते आहे? हा प्रश्न फक्त तत्वज्ञान नाही, तो आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेला आहे. आपण जे पाहतो, जे वाचतो, जे ऐकतो, ते आपल्या विचारांना आकार देतं. आणि हळूहळू आपण आपल्या स्वतःच्या विचारांवरही नियंत्रण गमावतो. पण या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप सुंदर आहे. ती म्हणजे माणूस अजूनही प्रश्न विचारू शकतो. आणि कदाचित हीच आपली खरी ताकद आहे. कारण जिथे प्रश्न आहेत तिथे शोध आहे, आणि जिथे शोध आहे तिथे स्वातंत्र्य आहे. पण हा शोध सोपा नाही, कारण आपल्याला त्या जाळ्यातून बाहेर पडावं लागतं, ज्यात आपण अडकलेलो आहोत. आणि त्या जाळ्याचं स्वरूप आपण पुढच्या भागात अधिक खोलवर पाहणार आहोत. माहितीचं जाळं, ते कसं तयार झालं आणि त्याने माणसाला कसं बदललं. कदाचित त्या प्रवासात आपल्याला स्वतःबद्दल काहीतरी नवीन समजेल. आणि कदाचित आपण आपल्या विचारांकडे नव्याने पाहू लागू. चला तर मग या अदृश्य जाळ्याच्या उगमाकडे. आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे पाहिलं तर एक प्रश्न अगदी स्वाभाविकपणे उभा राहतो. हे माहितीचं जाळं, ज्याला आपण नेक्सस म्हणतो, ते नेमकं निर्माण कसं झालं? हे अचानक घडलं का, की त्यामागे एक दीर्घ, शांत पण सातत्यपूर्ण प्रवास आहे? हो, आणि नेक्ससमध्ये हरारी हा प्रवास अत्यंत सूक्ष्मपणे उलगडतात. ते सांगतात की माहितीचं जाळं हे आजचं नाही, ते हजारो वर्षांपूर्वीपासून विणलं जात आहे. सुरुवात झाली अगदी साध्या गोष्टीपासून, भाषा. माणूस बोलू लागला, त्यानं अनुभव शेअर करायला सुरुवात केली. आणि इथेच एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला, कारण भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, ती आहे वास्तव घडवण्याचं साधन. हो, जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा आपण फक्त माहिती देत नाही, आपण एक कथा तयार करतो. आणि त्या कथांमुळे लोक एकत्र येतात, समूह तयार होतात. पण इथेच एक वेगळा पैलू आहे. कथा केवळ सत्यावर आधारित नसतात, त्या कल्पनांवरही आधारित असतात. म्हणजेच माणूस केवळ वास्तवाशी जोडलेला नाही,
तो कल्पनांशीही जोडलेला आहे. आणि हाच तो क्षण आहे जिथे नेक्सस अधिक गुंतागुंतीचा होतो. कारण आता माहिती फक्त तथ्यांपुरती मर्यादित राहत नाही. ती विश्वास, श्रद्धा आणि भावना यांच्याशी जोडली जाते. आणि या सगळ्यामुळे माहितीचं जाळं अधिक मजबूत होतं, पण त्याचवेळी अधिक धोकादायकही होतं. कारण जेव्हा लोक एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात तेव्हा ते तिच्यासाठी काहीही करू शकतात. इतिहासात आपण पाहिलं आहे, धर्माच्या नावावर, राष्ट्राच्या नावावर किती मोठे संघर्ष झाले. आणि त्या सगळ्यांच्या मुळाशी माहितीच होती, किंवा अधिक अचूक सांगायचं तर कथन. पण या प्रवासात एक मोठा बदल घडला, तो म्हणजे लेखनाचा शोध. हो, जेव्हा माणसाने लिहायला सुरुवात केली तेव्हा माहिती अधिक स्थिर झाली, ती टिकू लागली. आणि त्यामुळे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज जाऊ लागलं. पण इथेही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जे काही लिहिलं जातं तेच सत्य मानलं जाऊ लागतं. म्हणजेच लेखनाने माहितीला अधिकृतता दिली. आणि यामुळे ज्यांच्याकडे लिहिण्याची आणि वाचण्याची क्षमता होती त्यांच्याकडे अधिक शक्ती आली. म्हणजेच माहितीचं नियंत्रण हळूहळू काही मोजक्या लोकांकडे जाऊ लागलं. आणि इथूनच सत्तेचा आणि माहितीचा संबंध अधिक स्पष्ट होतो. राजे, पुरोहित, प्रशासक हे सगळे माहितीचे संरक्षक बनले. आणि सामान्य माणूस त्यांच्यावर अवलंबून राहू लागला. पण हा समतोल कायम राहिला नाही, कारण पुढे आला एक असा शोध ज्यानं सगळंच बदलून टाकलं. हो, मुद्रणकलेचा शोध. पुस्तकं मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागली. आणि माहिती पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू लागली. हा क्षण खूप महत्वाचा होता, कारण आता माहितीवरचं नियंत्रण हळूहळू लोकांकडे येऊ लागलं. पण याचबरोबर एक नवीन आव्हानही निर्माण झालं. ते म्हणजे माहितीचं प्रमाण. जशी माहिती वाढली तसतसा गोंधळही वाढला. आणि म्हणूनच माणसाला आता केवळ माहिती मिळवणं नाही तर तिची निवड करणं शिकावं लागलं. पण ही निवड सोपी नाही, कारण प्रत्येक माहिती आपल्याला काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि हळूहळू आपण त्या माहितीच्या प्रभावाखाली येतो. कधी नकळत, कधी जाणीवपूर्वक. आणि इथेच नेक्सस आपल्याला पुन्हा एकदा विचारायला लावतं, आपण जे मानतो ते खरंच आपलं आहे का, की ते फक्त आपल्यापर्यंत पोहोचलेल्या माहितीचं प्रतिबिंब आहे. हा विचार आपल्याला थांबवतो आणि आत डोकावायला भाग पाडतो. पण हा प्रवास अजून संपलेला नाही, कारण पुढे माहितीचं जाळं आणखी वेगाने वाढणार आहे. आणि त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे तंत्रज्ञान, जे केवळ माहिती पसरवत नाही तर ती घडवतं देखील. आणि त्या बदलत्या जगात आपण कुठे उभे आहोत हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. चला तर मग त्या नव्या युगाच्या उंबरठ्याकडे. आता आपण त्या टप्प्यावर येऊन उभे आहोत जिथे माहितीचं जाळं केवळ विस्तारत नाही तर वेगानं धावू लागते. ज्या प्रवासाला हजारो वर्ष लागली तो आता काही दशकांतच घडू लागला आहे. हा बदल इतका वेगवान आहे की कधीकधी आपल्यालाच समजत नाही आपण नक्की कुठे आहोत. हो, आणि नेक्ससमध्ये हरारी याच टप्प्याला एक निर्णायक वळण म्हणतात. कारण इथे येऊन माहितीचं स्वरूप बदलतं. ती केवळ साठवली जात नाही तर ती जिवंत होते. जिवंत हा शब्द थोडासा विचित्र वाटतो, पण विचार केला तर तो अगदी योग्य आहे. कारण आजची माहिती स्वतःहून फिरते, स्वतःहून पसरते आणि कधीकधी स्वतःहून बदलतेही. पूर्वी माहिती माणसावर अवलंबून होती, आता माणूस माहितीवर अवलंबून झाला आहे. आणि हा बदल घडवून आणला आहे तंत्रज्ञानाने. हो, संगणक, जाळं आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्यांनी मिळून एक नवीन नेक्सस तयार केला आहे, जो पूर्वीपेक्षा अधिक विशाल आणि अधिक गुंतागुंतीचा आहे. पण इथेच एक प्रश्न उभा राहतो की या जाळ्याचा नियंत्रक कोण आहे. पूर्वी उत्तर स्पष्ट होतं, राजे, सरकार, संस्था. पण आता उत्तर इतकं सोपं नाही. कारण माहिती आता इतक्या वेगाने पसरते की कोणाचंही पूर्ण नियंत्रण राहिलेलं नाही. आणि म्हणूनच आजचं जग अधिक मुक्त आहे, पण त्याचवेळी अधिक अस्थिरही आहे. हो, कारण जिथे नियंत्रण कमी असतं तिथे अनिश्चितता वाढते. आणि या अनिश्चिततेत सत्य आणि असत्य यांच्यातील फरक आणखी धूसर होतो. हरारी इथे एक अतिशय सूक्ष्म निरीक्षण करतात. ते म्हणतात की माहिती नेहमीच सत्याशी जोडलेली नसते, ती प्रभावाशी जोडलेली असते. म्हणजेच एखादी गोष्ट खरी आहे का यापेक्षा ती किती लोकांपर्यंत पोहोचते हे अधिक महत्त्वाचं ठरतं. हा विचार थोडासा धोकादायक वाटतो, कारण तो सत्याच्या संकल्पनेलाच आव्हान देतो. पण आजच्या जगात आपण हे रोज पाहतो. अफवा, अर्धवट माहिती, भावनांना भिडणाऱ्या गोष्टी या सगळ्या खूप वेगाने पसरतात. आणि कधीकधी त्या वास्तवापेक्षा अधिक प्रभावशाली ठरतात.
म्हणजेच माहितीचं जाळं आपल्या भावनांशी खेळतं. आणि आपण त्या भावनांच्या आधारावर निर्णय घेतो. कधीकधी विचार न करता. आणि इथेच आपण पुन्हा त्या प्रश्नाकडे येतो. की आपण माहितीवर नियंत्रण ठेवत आहोत की माहिती आपल्यावर? पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट अजूनही आपल्या हातात आहे. ती म्हणजे जाणीव. जर आपण जागरूक राहिलो तर आपण या जाळ्याला समजून घेऊ शकतो. आणि कदाचित त्यात हरवण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल, विचार करावा लागेल. आणि स्वतःला विचारावं लागेल की आपण जे पाहतो ते खरंच आहे का? आणि या प्रश्नांमुळेच आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकतो. जिथे माहितीचं जाळं फक्त बाह्य जगावर नाही तर आपल्या मनावर प्रभाव टाकतं. हो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की माहिती आपले विचार कसे घडवते. आणि कसं आपण नकळत त्या जाळ्याचा भाग बनतो. चला तर मग त्या अंतर्मनाच्या प्रवासाकडे. आपण आता त्या अत्यंत नाजूक आणि सूक्ष्म टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, जिथे माहितीचं जाळं बाहेरच नाही तर आपल्या मनाच्या आत विणलं जातं. आत्तापर्यंत आपण पाहिलं, माहिती कशी निर्माण झाली, कशी पसरली आणि कशी शक्ती बनली. पण आता प्रश्न अधिक वैयक्तिक होतो. ही माहिती आपल्या विचारांना कशी घडवते? हो. आणि नेक्ससमध्ये हरारी याच मुद्द्यावर खूप सखोल प्रकाश टाकतात. ते सांगतात की माणूस स्वतःला स्वतंत्र समजतो, पण त्याचे विचार, त्याचे निर्णयांची दिशा हे सगळं माहितीच्या प्रवाहावर अवलंबून असतं. हा विचार ऐकताना थोडासा अस्वस्थ करणारा वाटतो, कारण आपण नेहमी असं मानतो की मी विचार करतो म्हणून मी आहे. पण जर आपल्या विचारांनाच कोणीतरी आकार देत असेल, तर मग मी कुठे आहे? खूप खोल प्रश्न आहे हा, आणि त्याचं उत्तर शोधताना आपल्याला आपल्या मनाच्या थरांमध्ये उतरावं लागतं. हो, आपलं मन म्हणजे एक शांत तलाव नाही, ते एक सतत वाहणारा प्रवाह आहे, ज्यात विचार, भावना, आठवणी सतत येत जात असतात. आणि या प्रवाहात माहिती म्हणजे पाण्याचे थेंब, जे सतत त्यात मिसळत असतात. प्रत्येक वेळी आपण काहीतरी पाहतो, वाचतो किंवा ऐकतो, ते आपल्या मनात एक छोटासा ठसा उमटवतं. आणि हळूहळू हे छोटे छोटे ठसे आपल्या विचारांची दिशा ठरवतात. उदाहरणार्थ, जर आपण सतत एखाद्या विशिष्ट प्रकारची माहिती घेत राहिलो तर आपला दृष्टिकोन तसाच बनतो. हो, आणि इथेच माहितीचं जाळं आपल्या ओळखीचा भाग बनतं. आपण कोण आहोत, आपण काय मानतो, हे सगळं आपण कोणती माहिती स्वीकारतो यावर अवलंबून असतं. म्हणजेच आपली ओळख ही स्थिर नसते, ती सतत बदलत असते. आणि या बदलामागे माहितीचं जाळं सतत कार्यरत असतं. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण माहिती निवडतो असं वाटतं, पण खरंच आपण निवडतो का? की माहितीच आपल्याला निवडते? हा विचार खूपच गूढ आहे, पण आजच्या काळात तो खूपच खरा वाटतो. कारण आपण जे पाहतो ते नेहमीच आपण ठरवत नाही. कधीकधी ते आपल्यासाठी ठरवलं जातं. आणि त्यामुळे आपण एका अशा वर्तुळात अडकतो जिथे आपल्याला फक्त तेच दिसतं जे आपल्या आधीच्या विचारांना पुष्टी देतं. म्हणजेच आपण नवीन गोष्टी शिकत नाही, आपण फक्त जुन्या विश्वासांना अधिक मजबूत करतो. आणि हीच गोष्ट समाजात विभाजन निर्माण करते. कारण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या माहितीच्या जगात जगत असतो. आणि त्यामुळे सत्य एकच राहत नाही, ते अनेक तुकड्यांमध्ये विभागलं जातं. हा विचार खूपच अस्वस्थ करणारा आहे. पण तो समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण जर आपण हे समजलं नाही तर आपण या जाळ्यात अधिक खोल अडकत जाऊ. पण याच ठिकाणी एक आशेचा किरण आहे. तो म्हणजे जागरूकता. जर आपण आपल्या विचारांकडे लक्ष दिलं, आपल्या प्रतिक्रिया समजून घेतल्या, तर आपण हळूहळू या जाळ्याच्या प्रभावातून बाहेर येऊ शकतो. आणि कदाचित आपण स्वतःचे विचार खऱ्या अर्थाने निर्माण करू शकतो. पण हा प्रवास सोप्या उत्तरांचा नाही. तो सतत प्रश्न विचारण्याचा आहे. आणि स्वतःला समजून घेण्याचा आहे. आणि या प्रवासात आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की हे माहितीचं जाळं केवळ व्यक्तीवर नाही तर संपूर्ण समाजावर कसा परिणाम करतं. हो, पुढील भागात आपण पाहणार आहोत समूह, सत्ता आणि माहिती यांचं नातं. आणि कसं हे जाळं संपूर्ण जगाला आकार देतं. चला तर मग या विचारांच्या प्रवाहात पुढे जाऊया. आपण आता ज्या टप्प्यावर आलो आहोत तिथे एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. माहितीचं जाळं केवळ व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही, ते हळूहळू समूहांना आकार देऊ लागतं. आणि जेव्हा समूह तयार होतात तेव्हा तिथे जन्माला येते सत्ता. हो. आणि नेक्ससमध्ये हरारी या नात्याचं अत्यंत सूक्ष्म विश्लेषण करतात. ते सांगतात की सत्ता ही केवळ बळावर उभी राहत नाही, ती माहितीवर उभी राहते. हा विचार ऐकताना आपल्याला इतिहास आठवतो. राजे, साम्राज्य
आणि राज्यव्यवस्था. पण जर आपण खोलात गेलो तर लक्षात येतं की या सगळ्यांच्या मुळाशी एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे कथनावर नियंत्रण. हो, जो लोकांना कोणती कथा सांगतो आणि कोणती माहिती देतो तोच त्यांच्या विचारांवर प्रभाव टाकतो. आणि जेव्हा विचारांवर प्रभाव पडतो तेव्हा निर्णय बदलतात, आणि निर्णय बदलले की समाजाची दिशा बदलते. म्हणजेच माहिती ही केवळ ज्ञान नसून ती एक शक्तीचं साधन आहे. इतिहासात धर्मसंस्था, राजे आणि नंतर सरकार या सगळ्यांनी माहितीचं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहीत होतं की लोक काय विचार करतात हे ठरवलं की त्यांचं वर्तनही ठरवलं जाऊ शकतं. पण आजचा काळ थोडासा वेगळा आहे. हो, आज माहितीचं नियंत्रण एका ठिकाणी नाही, ती विखुरलेली आहे. आणि म्हणूनच सत्ता देखील अधिक गुंतागुंतीची झाली आहे. पूर्वी सत्ता स्पष्ट होती, राजा कोण, शासन कोण. पण आज सत्ता अनेक स्तरांवर पसरलेली आहे. कधी माध्यमांमध्ये, कधी तंत्रज्ञानात, कधी समाजातील प्रभावशाली गटांमध्ये. आणि या सगळ्यांमध्ये माहितीचं जाळं एक अदृश्य धाग्यासारखं काम करतं, जो सगळ्यांना जोडतो पण त्याचवेळी त्यांना नियंत्रितही करतो. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यात सामान्य माणूस कुठे आहे? तो या जाळ्याचा भाग आहे, पण त्याच्याकडे नियंत्रण किती आहे हा विचार करण्यासारखा आहे. कारण तो माहिती घेतो, पण ती माहिती कशी तयार झाली हे त्याला माहीत नसतं. आणि म्हणूनच तो कधीकधी अजाणतेपणी एखाद्या मोठ्या प्रवाहाचा भाग बनतो. म्हणजेच तो स्वतः निर्णय घेतो असं वाटतं, पण ते निर्णय कोणाच्या तरी प्रभावाखाली घेतलेले असतात. हा विचार खूपच खोल आहे आणि थोडासा अस्वस्थ करणारा देखील. पण तो समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण जर आपण हे समजलं नाही तर आपण या जाळ्यात अडकून राहू. पण याच ठिकाणी एक संधीही आहे. हो, जर आपण जागरूक झालो तर आपण या जाळ्याला समजून घेऊ शकतो. आणि कदाचित आपल्या विचारांवर पुन्हा नियंत्रण मिळवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट शिकावी लागेल. ती म्हणजे विचार करण्याची सवय. प्रश्न विचारणं, शंका घेणं आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करणं. कारण जिथे प्रश्न आहेत तिथे स्वातंत्र्य आहे. आणि जिथे स्वातंत्र्य आहे तिथेच खऱ्या अर्थाने मानवता आहे. पण हा प्रवास अजून संपलेला नाही. कारण पुढे आपण पाहणार आहोत की हे माहितीचं जाळं आपल्या भावनांवर कसा प्रभाव टाकतं. आणि कसं ते आपल्या निर्णयांना अधिक सूक्ष्मपणे घडवतं. चला तर मग या भावनांच्या प्रवासाकडे. आपण आता त्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत जिथे माहितीचं जाळं केवळ विचारांवरच नाही तर भावनांवर देखील प्रभाव टाकू लागतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं की माहिती आपल्या विचारांची दिशा ठरवते. पण आता प्रश्न अधिक सूक्ष्म होतो. ती आपल्या भावनांना कशी आकार देते? हो, आणि नेक्ससमध्ये हरारी याच गोष्टीवर अत्यंत सखोल चर्चा करतात. ते सांगतात की माणूस हा केवळ विचार करणारा प्राणी नाही, तो भावना अनुभवणारा प्राणी आहे. आणि कदाचित आपले बहुतेक निर्णय हे विचारांपेक्षा भावनांवर आधारित असतात. हो, आपण एखादी गोष्ट का आवडते, का पटते हे आपण नेहमी स्पष्टपणे सांगू शकत नाही. पण ती आपल्याला योग्य वाटते कारण ती आपल्या भावनांना स्पर्श करते. आणि इथेच माहितीचं जाळं आपल्या मनाच्या सर्वात संवेदनशील भागाशी जोडतं. ते आपल्या भीतीला स्पर्श करतं, आपल्या आशांना जागं करतं, आपल्या रागाला भडकवतं. आणि जेव्हा भावना तीव्र होतात तेव्हा आपण अधिक वेगाने प्रतिक्रिया देतो. विचार न करता फक्त त्या क्षणाच्या प्रभावाखाली. हा प्रभाव इतका सूक्ष्म असतो की आपल्याला तो जाणवतही नाही. आपल्याला वाटतं हा निर्णय माझा आहे, ही भावना माझी आहे. पण कदाचित ती भावना कुठेतरी बाहेरून प्रेरित झाली आहे. हा विचार थोडासा अस्वस्थ करणारा आहे, पण तो नाकारता येत नाही. कारण आजच्या जगात आपण सतत माहितीच्या संपर्कात आहोत. आणि प्रत्येक माहिती आपल्यावर काही ना काही प्रभाव टाकते. विशेषतः ती माहिती जी आपल्या भावनांना भिडते. कारण भावना ही आपल्या मनाची सर्वात जलद प्रतिक्रिया असते. आणि म्हणूनच ती नियंत्रित करणे सर्वात सोपं असतं. जर कुणाला आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकायचा असेल तर त्याने आपल्या भावनांवर प्रभाव टाकावा लागतो. आणि हाच तो मार्ग आहे ज्याद्वारे माहितीचं जाळं आपल्याला हळूहळू नियंत्रित करतं. पण ह्या सगळ्यात एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपण आपल्या भावनांना ओळखतो का? आपण जेव्हा रागवतो किंवा घाबरतो किंवा आनंदी होतो तेव्हा आपण थांबून विचार करतो का की ही भावना कुठून आली? जर आपण हा प्रश्न विचारायला शिकलो तर कदाचित आपण या जाळ्याच्या प्रभावातून बाहेर येऊ शकतो. कारण जाणीव हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.
जसं आपण आपल्या विचारांकडे पाहू शकतो तसंच आपण आपल्या भावनांकडेही पाहू शकतो. आणि जेव्हा आपण त्यांचं निरीक्षण करतो तेव्हा त्यांचं नियंत्रण आपल्यावर कमी होतं. हा प्रवास सोपा नाही, कारण भावना खूप शक्तिशाली असतात. पण तो आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण हळूहळू समजून घेतो की माहितीचं जाळं केवळ बाह्य नाही. ते आपल्या आत आहे, आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये. आणि म्हणूनच या जाळ्याला समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागतं. पण हा प्रवास अजून संपलेला नाही. कारण पुढे आपण पाहणार आहोत की या सगळ्या बदलांचा भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो. आणि आपण कुठे चाललो आहोत? चला तर मग त्या भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाकूया. आता आपण त्या वळणावर येऊन उभे आहोत जिथे आजपर्यंतचा सारा प्रवास एकत्र येतो आणि पुढे उलगडतं ते भविष्य. आत्तापर्यंत आपण पाहिलं, माहिती कशी जन्माला आली, कशी वाढली आणि कशी आपल्या विचार भावनांवर प्रभाव टाकू लागली. पण आता प्रश्न आहे, या सगळ्याचं पुढे काय? हो, आणि नेक्ससमध्ये हरारी या टप्प्यावर अत्यंत विचारप्रवर्तक आणि थोडासा अस्वस्थ करणारा दृष्टिकोन मांडतात. ते सांगतात की आपण एका अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे माहिती केवळ माणसाच्या हातात राहणार नाही. म्हणजेच माहिती स्वतःचंच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू लागेल. हो, आणि त्याचं सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण त्यामागचं गांभीर्य कदाचित अजून पूर्णपणे समजलेलं नाही. कारण ही केवळ एक साधन नाही, ही एक अशी प्रणाली आहे जी माहिती समजून घेते, निर्णय घेते आणि कधीकधी स्वतः शिकतेही. म्हणजेच पहिल्यांदाच आपण अशा काहीतरी गोष्टीचा सामना करत आहोत जी आपल्या विचारांपेक्षा वेगाने विचार करू शकते. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे, जर यंत्र आपल्यापेक्षा अधिक सक्षम झाली तर आपल्या भूमिकेचं काय? इतिहासात माणूस नेहमीच सर्वोच्च स्थानावर राहिला, कारण तो सर्वात बुद्धिमान होता. पण आता ही जागा आव्हानासमोर उभी आहे. हो, आणि याच ठिकाणी नेक्सस आपल्याला एक गंभीर इशारा देतो. की आपण केवळ तंत्रज्ञान निर्माण करत नाही, आपण एक नवीन व्यवस्था निर्माण करत आहोत. एक अशी व्यवस्था जिथे माहितीचं जाळं स्वतः निर्णय घेऊ शकतं. आणि जर ते निर्णय आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतले गेले तर कदाचित आपल्याला त्यांचे परिणाम समजणारही नाहीत. हा विचार खूपच गंभीर आहे. पण त्याच वेळी तो आपल्याला जागं करतो. कारण अजूनही आपल्याकडे निवड आहे. आपण या तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो हे आपण ठरवू शकतो. आपण त्याला आपल्या नियंत्रणात ठेवतो की त्याच्या नियंत्रणात जातो. हा निर्णय आजच्या पिढीला घ्यावा लागणार आहे. आणि तो निर्णय केवळ तांत्रिक नाही. तो नैतिक आहे, मानवी आहे. कारण प्रश्न केवळ इतकाच नाही की आपण काय करू शकतो. प्रश्न हा आहे की आपण काय करायला हवं. आणि या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. पण कदाचित ते आपल्या मूल्यांमध्ये दडलेलं आहे. आपण काय जपतो, आपण काय महत्त्वाचं मानतो, आणि आपण कशासाठी उभे राहतो. जर आपण ह्या गोष्टी स्पष्ट केल्या तर आपण या नव्या युगातही आपली दिशा ठरवू शकतो. पण जर आपण गोंधळात राहिलो तर कदाचित आपण या प्रवाहात वाहून जाऊ. आणि म्हणूनच हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण केवळ भविष्याकडे जात नाही, आपण भविष्य घडवत आहोत. आणि त्या घडणाऱ्या भविष्याच्या उंबरठ्यावर आपण एक प्रश्न विचारायला हवा. आपण कोण बनू इच्छितो. फक्त माहितीवर अवलंबून असलेले जीव की जागरूक विचारशील माणसं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढील प्रवासाला दिशा देईल. आणि त्या प्रवासात आपण पुढे पाहणार आहोत की या सगळ्या बदलांमुळे मानवजातीची ओळख कशी बदलते. आणि आपण खऱ्या अर्थाने कोण आहोत. चला तर मग त्या अंतिम शोधाकडे. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे प्रश्न अधिक गहन होतात आणि उत्तरं अधिक सूक्ष्म. आत्तापर्यंत आपण पाहिलं, माहितीचं जाळं कसं निर्माण झालं, कसं वाढलं आणि कसं आपल्या विचार भावनांवर प्रभाव टाकू लागलं. पण आता एक अत्यंत मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या सगळ्यात मी कुठे आहे? हो, आणि नेक्ससमध्ये हरारी या प्रश्नाकडे अत्यंत अंतर्मुख दृष्टिकोनातून पाहतात. ते विचारतात की आपण जे स्वतःला मी म्हणतो ते खरंच कितपत स्वतंत्र आहे. आपण स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती मानतो, ज्याचे स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या भावना आहेत. पण जर त्या विचारांवर, त्या भावनांवर माहितीचं जाळं सतत प्रभाव टाकत असेल तर मग स्वतंत्रता ही संकल्पना कितपत खरी आहे? हा विचार खूपच खोल आहे आणि थोडासा अस्वस्थ करणारा देखील आहे. कारण तो आपल्या ओळखीच्या मुळावर प्रश्न उपस्थित करतो.
आपण कोण आहोत? आपण जे मानतो ते खरंच आपलं आहे का? की ते फक्त आपल्यापर्यंत पोहोचलेल्या माहितीचं एक प्रतिबिंब आहे? जर असं असेल तर आपण स्वतःला कसं समजून घ्यायचं? हरारी इथे एक अतिशय सुंदर आणि सूक्ष्म दृष्टिकोन मांडतात. ते सांगतात की मी हा एक स्थिर घटक नाही. तो एक प्रवाह आहे. हो, विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा प्रवाह. आणि या प्रवाहात माहितीचं जाळं सतत मिसळत राहतं. म्हणूनच आपली ओळख सतत बदलत राहते. कधी नकळत, कधी जाणीवपूर्वक. पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे. जर आपण हा प्रवाह पाहू शकलो तर म्हणजेच जर आपण आपल्या विचारांना, आपल्या भावनांना निरीक्षण करू शकलो, तर आपण त्या जाळ्यापासून थोडं दूर उभं राहू शकतो. आणि कदाचित तिथून आपल्याला एक नवीन दृष्टी मिळू शकते. जिथे आपण केवळ प्रतिक्रिया देत नाही तर जाणीवपूर्वक प्रतिसाद देतो. हा बदल लहान वाटतो, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. कारण तो आपल्याला माहितीच्या प्रभावाखाली असलेल्या अवस्थेतून जागरूकतेच्या अवस्थेत घेऊन जातो. आणि कदाचित हीच खरी स्वतंत्रता आहे. पण हा प्रवास सोप्या मार्गाने होत नाही. कारण माहितीचं जाळं खूप शक्तिशाली आहे. ते सतत आपल्याला खेचत राहतं, आपलं लक्ष वेधून घेतं. आणि त्यामुळे आपण त्या प्रवाहात वाहत जातो. पण जर आपण थांबलो, एक क्षण घेतला आणि स्वतःला विचारलं, हा विचार खरंच माझा आहे का? तर कदाचित आपल्याला एक नवीन जाणीव होऊ शकते, आणि त्या जाणीवेपासून एक नवीन प्रवास सुरू होतो. जो आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाकडे घेऊन जातो. पण हा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. कारण पुढे आपण पाहणार आहोत की या सगळ्या विचारांचा मानवजातीच्या भविष्यावर काय परिणाम होतो. आणि आपण कुठे चाललो आहोत? चला तर मग त्या अंतिम टप्प्याकडे. आपण आता त्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे भूतकाळाचे अनुभव, वर्तमानातील वास्तव आणि भविष्याच्या शक्यता सगळं एकत्र येतं. आत्तापर्यंत आपण स्वतःला, आपल्या विचारांना आणि माहितीच्या जाळ्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता एक अंतिम आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मानवजातीचा पुढचा टप्पा काय असेल? हो, आणि नेक्ससमध्ये हरारी या प्रश्नाला टाळत नाहीत. ते त्याला थेट सामोरे जातात आणि सांगतात की आपण एका अशा वळणावर आहोत जिथे आपली दिशा निश्चित नाही. म्हणजेच आपण पुढे जाऊ शकतो, पण कुठे जाऊ हे अजून ठरलेलं नाही. बरोबर. कारण माहितीचं जाळं इतकं वेगाने विकसित होत आहे की आपण त्याच्या परिणामांची पूर्ण कल्पना करू शकत नाही. पण काही संकेत मात्र स्पष्ट आहेत. हो. पहिला संकेत म्हणजे माणूस आणि माहिती यांच्यातील नातं अधिक खोल होत चाललं आहे. म्हणजेच आपण माहितीचा वापर करत नाही, तर आपण तिच्याशी एकरूप होत चाललो आहोत. आणि दुसरा संकेत की निर्णय घेण्याची प्रक्रिया बदलत आहे. पूर्वी माणूस विचार करून निर्णय घेत होता. आता तो माहितीच्या प्रवाहावर आधारित निर्णय घेतो. आणि भविष्यात कदाचित हे निर्णय पूर्णपणे यंत्रांवर सोपवले जातील. हा विचार खूपच गंभीर आहे. कारण याचा अर्थ आपण आपल्या जीवनावरचं नियंत्रण गमावू शकतो. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण हा प्रवास जाणीवपूर्वक करू शकतो का? हो. जर आपण या बदलांना समजून घेतलं तर आपण त्यांना दिशा देऊ शकतो. पण जर आपण अंधपणे त्यांचा स्वीकार केला तर आपण त्या प्रवाहात वाहून जाऊ. आणि म्हणूनच हा काळ अत्यंत निर्णायक आहे. कारण आपण केवळ तंत्रज्ञान विकसित करत नाही, आपण स्वतःला विकसित करत आहोत. आणि कदाचित आपण एका नवीन प्रकारच्या माणसाकडे वाटचाल करत आहोत. जो अधिक जोडलेला असेल, अधिक माहितीपूर्ण असेल, पण कदाचित कमी स्वतंत्र असेल. हा विरोधाभास खूपच विचार करण्यासारखा आहे. आपण अधिक जाणतो, पण कमी समजतो. आपण अधिक जोडलेले आहोत, पण कधीकधी अधिक एकटे वाटतो. आणि म्हणूनच आपल्याला या प्रवासात एक गोष्ट विसरता कामा नये. ती म्हणजे जाणीव. आपण काय करत आहोत, का करत आहोत आणि त्याचे परिणाम काय असतील, हे सतत विचारत राहणं. कारण जिथे जाणीव आहे तिथेच दिशा आहे. आणि जिथे दिशा आहे तिथेच भविष्य आहे. आता आपण त्या अंतिम टप्प्याकडे वळणार आहोत, जिथे या सगळ्या विचारांचा सार काढू. आणि एक प्रश्न स्वतःला विचारू, जो कदाचित आपल्या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू आहे. आपण कोण बनू इच्छितो? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढील जगाला आकार देईल. चला तर मग या प्रवासाच्या अंतिम क्षणाकडे. आपण अखेर त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, जिथे प्रवास संपत नाही, पण त्याला एक अर्थ सापडतो. आत्तापर्यंत आपण माहितीच्या जाळ्याचा उगम पाहिला, त्याचा विस्तार अनुभवला, त्याचा आपल्या मनावर, भावनांवर आणि समाजावर होणारा प्रभाव समजून घेतला. आणि आता
या सगळ्या अनुभवांचा एक शांत पण खोल अर्थ आपल्यासमोर उभा आहे. हो. आणि नेक्सेस या ग्रंथातून हरारी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव करून देतात की आपण ज्या जगात जगतो आहोत ते फक्त बाह्य वास्तवाने बनलेलं नाही, ते आपल्या जोडण्याच्या क्षमतेने बनलेलं आहे. आपण कथा तयार केल्या, आपण माहिती शेअर केली, आपण संबंध निर्माण केले. आणि त्या सगळ्यांमधून आपण एक विशाल नेक्सस तयार केलं. पण या सगळ्यात एक गोष्ट आपण विसरत चाललो होतो. ती म्हणजे आपण या जाळ्याचे निर्माते आहोत, त्याचे गुलाम नाही. हा विचार